मरण सामान्य भूमिका आहे महाराज। पौराणिक माध्यमामधून मरणाचा विचार केला तर इष्ट देवतेची स्मृती म्हणजे जीवन आणि विस्मृती म्हणजे मरण्याच्या शिवाय मरण दुसरं कोणतं नाही बघा। इष्ट देवतेची स्मृती ठेवणं जीवन आहे आणि विस्मृती होणं मरण हे संसार। लौकिक व्यवहारिक माध्यमामधून मरणाचा जर विचार केला तर जीवनात प्राप्त झालेल्या अनुकूल घटना म्हणजे जीवन आहे आणि प्रतिकूल घटना म्हणजे मरण हे सम। अनुकूलता आणि प्रतिकूलता बाकी मरणाचा दुसरा विषय नाही। लौकिक माध्यमामधून मरणाचा जर विचार केला तर जीवनात मिळालेली प्रतिष्ठा मान म्हणजे जीवन आहे आणि झालेला अपमान म्हणजे मरण आहे। म्हणून माणसं म्हणते अपमानापेक्षा लौकिक माध्यमाचा माणसाचा जन्म मिळणं योगायोगे हा अप्राप्तस्य प्राप्ती योग हा ठीक आहे। योगायोगी माणसाचा जन्म मिळणं मनुष्याचा जन्म मिळणं हा योगायोगी परंतु माणूस म्हणून मरणं ही आयुष्यभराची कमाई आहे। विठ्ठल माणसाचा विचार त्या ठिकाणी महत्वाचा। मरावं तर लागलंच हो, इच्छा असली तरी आणि इच्छा नसली तरी मरावं लागणार। आपण जर त्याचा विचार केला मरावं तर लागणारच। दो दिन का जग में मेला रे सब चला चली का खेला रे चला चली का खेला रे सब चला चली का खेला चला चली का खेला कोई चला गया कोई चला गया कोई जाए कोई गठरी मानस डाले कोई खड़ा यार अकेला दो दिन का जग मेला रे सब सुंदर कल्पना केलेली महाराज संतांनी विचार करा। सब चला चली का खेला जग में दो दिन का मेला। मेला म्हणजे यात्रा। मेला शब्द हा हिंदी मेला म्हणजे यात्रा। 2 दिवसाची यात्रा आहे लक्षात घ्या। आणि मग कोणी रस्त्याने निघाला कोणी सामान बांधून तयारी कोणी बस स्टँडला गेला आणि कोणी गाडीत बसला तयारी ती संपली। एवढा फरक आहे बाकी काही नाही। वस्तुस्थिती मरण पण महात्म्यासाठी सामान्य जीवासाठी मरण आहे महाराज परंतु महात्म्यासाठी हा मरण नाही। महात्म्यासाठी एक प्रकारचा सोहळा आहे। विठ्ठल तुझे मरण पाहिले मी डोळा तुझे मरण पाहिले मी डोळा Oh
तो झाला सोहळा अनुपम्य वस्तुस्थिती नाही का सर्वात्मके भाव झाला वस्तुस्थिती लक्षात घ्या जीवनाची अंतिम अवस्था आहे महात्म्याच्या जीवनात हे मरण नाही ना सामान्य जीवाच्या अवस्थेत मरण वाटतं पण महात्म्यांची हे शब्द नाहीत वेगळे तो झाला सोहळा अनुपम्य आयुष्यभर केलेल्या कर्माची ही पावती आली शोभेशो आयुष्यभर केलेल्या परमार्थाची ही खरी पावती आहे महाराज जीवनात लक्षात घ्या मरण सामान्य भूमिका आहे 28 दुःख सांगितले तत्वज्ञानानं अनेक दुःख सांगितलेले दुःखात बीजते सर्वस्व सुख मिस्पित अनेक दुःख सांगितले त्या दुःखामध्ये 1 2 3 सांगून जातो मी काय पहिलं दुःख आहे गरिबीचं दुःख क्षुधा दुःखे दिने दिने गरिबीचं दुःख कोणाला आहे ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला प्रॉपर्टी गमवली गरिबी संपली फलश्रुती काय मिळाली